कुठलाच डॉक्टर हा 100च्या 100 लोकांना बरा करू शकत नसतो. पण ज्यावेळेला आपण आधुनिक शास्त्राचा विचार करतो, त्यावेळेला आधुनिक शास्त्रामध्ये हायपोथायरॉईडसाठी जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तर ही थायरॉईडची ग्लँड कमी काम करतीये, म्हणजे T3 किंवा T4 किंवा T3 आणि T4 1, 2 किंवा दोन्ही हं, हे हॉर्मोन्स ह्या ग्लँडमधून कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होत आहेत. हं, या कंडिशनमध्ये बाहेरून T4चा हॉर्मोन हा खायला घातला जातो, हं, ज्याला थायरॉक्सिन सोडियम असं म्हटलं जातं. ती गोळी खायला घातल्यानंतर शरीराला T4चा हॉर्मोन एक्स्टर्नली मिळतो. हं, तो हॉर्मोन शरीर T3मध्ये कन्व्हर्ट करत असतं, जे काम मेनली लिव्हर, इंटेस्टाईन आणि गट्स म्हणजे यकृत, आतडे हं, आणि आपल्या किडन्या ज्या आहेत त्या करत असतात. हं, याच्या मुळं शरीराला T3 आणि T4 हे दोन्ही हॉर्मोन मिळतात हं, आणि शरीर बॅलन्स होऊन निघतं. पण मी पुन्हा तेच सांगतो, हं, की आईचं दूध आणि पावडरचं दूध याच्यामध्ये जो फरक आहे तो इथे पडतो. हं. परिणामी तुम्ही बाहेरून सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, तर साइड इफेक्ट्स ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला याही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे खरं तर.